ए अगं कोण आहे तू? ए बाया, ए जिवंत. बाजाराला कन्या निघाली दही दूध पागणी लोणी दबाई दही दूध हाय, कोण आहे तू? अरे बाया, मी विचाराय पाहिजे तुला कोण आहे तू, आणि तू मलाच प्रश्न विचारते काय? मीच विचाराय पाहिजे तू ह्या अवस्थेत कशी काय ते? मलाच काय माहित नाही. मलाच काय माहित नाही म्हणजे? अगं इकडे 10-15 किलोमीटरवर एक कुत्र नाही बघितलं मी कधी, आणि आज डायरेक्ट बाई बघितली, ते बी अशी, आणि धक्काच बसला ना मला. हो, काय सांगू तुम्हासनी, माझं आणि माझ्या नवऱ्याचं लय कडाक्याचं भांडण झालं बघा. मी त्याला मारलं आणि त्याने मी मला मारलं. त्याने एवढा मोठा बांबू माझ्या डोक्यात घातला. मी बेशुद्धच पडले वाटतं, आणि जाग आली तरी इथंच. इथं मी जाणलं तुमच्या मॅटर मध्ये मला काय आलं गेलं. हो, असं काय बी नाही, मला इथं राहू दे बघा. मला एकटं राहायची सवय, कोणी बघितलं तर माझ्या नाव घेऊन बसायचं. हो, नको 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 नको, घरी पाठवू नका मला इथंच राहू दे. नाही नाही, हे बघ, इकडून 15 किलोमीटर गेली ना, एक माणसं आहेत तिकडं, आणि नाही तर इथं खालच्या अंगाला गेलं ना तर गाव लागल. तुझी तू जा बाई, माया नको मला मत माझ्या. हो नको, एकतर समद्यांपासून दूर आले, मला लय बरं वाटतंय बघा, आणि खास करून त्या नवऱ्यापासून. येडे का बाई तू? येड्यागत करू नको, जा तुझी तू. नाही नाही, आता काय बी झालं ना तरी मी जाणार नाही बघा. Why don't you hear me wander? Ooh, ooh. मी काय जाणार नाही बघा. आईला मॅपने कुठं आणलंय नेमकं कळा नाही झालंय. तुला कोण दिसा नाही कोण. आईला आता गाडीला काय झालं? झाली 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 चालू. अरे आईला काय झालं बरं गाडीला? तुम्ही इथे एकटेच राहता? नाही म्हणजे बायको मुलं ते कुठे आहेत? नाही, माझं लग्नच नाही झालं, एकटाच आहे मी.
माझं नाव मीरा. तुमचं? माझं दिनेश. मग हे घर शेती ते तुमचंच आहे का? आहो, मी एवढा फकीर माणूस, माझ्याकडे कसलं एवढं सगळं. या घराचा शेताचा मालक वेगळाच आहे. वर्षाला मला पैसे देतो आणि 8-10 महिन्यांनी येतो एकदा. पण मग तुमचं घर कुठे? माझं नाशिकला असतं. माझी आई असते तिकडं. आईचा लय जीव आहे माझ्या. माझा बी आहे. 2-3 वर्ष झाले आता काय तिकडे जाणंच नाही झालं. काय माहिती कशाचं. काय हो, बरं इकडं तुम्हाला भीती नाही का वाटत एकटं राहायला? भीती भीती कायची? अहो, इकडं 10-15 किलोमीटरवर कोणी येतच नाही ना. कोणी आलं तर तुमच्यासारखं चुकून येत आहे, नाही तर त्याच्यामुळे भीती कसली. ते पण आहेच म्हणा. पण लग्न करायचं की हो, म्हणजे कसं तुम्हालाही सोबत झाली असती आणि आयुष्याची सोबत झाली असती. तुमचं झालं ना लग्न, त्याच्यामुळेच तुम्ही इथे आहे ना. अहो पर माझं असं झालं म्हणजे सगळ्यांचं तसंच होईल, असं थोडी आहे ना. तुमचं खरं आहे म्हणा हो, पण हे असला अवतार, हे असं कोण करणार आहे माझ्याशी लग्न? अहो असं काय नाही, आणि नाही म्हणण्यासारखं काय आहे? हा, मॅगी देतो तुम्हाला, घ्या. काही कमी जास्त झालं तर घ्या, सांभाळून. नाही नाही ठीक आहे. काय खावा खावा. जमली का? हा चांगले. खावा खावा. झालं? हो. द्या. अहो नाही नाही राहू दे. नाही नाही, तुम्ही कसं? अहो नाही मी ठेवते. द्या द्या द्या. अहो ऐका, पाहुणे आहे तुम्ही राव. अहो असं काय नाही, मी आवडते ते सगळं. बरं बरं चालेल. आईला आईला जर रेंज बी नाही की. हा घर आहे की तिथं, घर आहे. आणि नाही म्हणण्यासारखं काय? कोण आहे का घरात? कोण आहे? नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार वहिनी. वहिनी नाही. अहो, काय नाही, ती गाडी बंद पडली आहे. इथं जवळपास गॅरेज आहे का कुठं? आयला इथं 10-15 किलोमीटर काय असं गॅरेज बिरेज हो? आयला मला कळा ना, आज सगळीच माणसं कशी काय चुकून इथे यायला लागली. अहो ते मॅपनी रस्ता इकडे दाखवला, आणि इथं आलो तर फोनला रेंज बी नाही, फोन बी लावता नाही कोणाला. डिझेल बघितलं का? डिझेल संपलं असेल नाही तर. अहो नाही नाही, मी येताना टाकी फुल करून आणतो. दुसराच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरं बरं चालतंय, बघू ना आपण काय प्रॉब्लेम. हा चालतंय की? हा, चला बरं. चला की. हा चला. Morning comes too early. बरं आईला बरं झालं तुम्ही भेटले बरं का. इथं रेंज बी नाही. हा नाही तर काय असं काय आवर नाही ना काय नाही. हे बोनेट खोला. हा खोलतो. स्टार्टर बसतोय का? नाही ना, बसतोय पण लगेच बंद पडती गाडी. अहो ते स्टार्टरची ते इंजिनची वायरच नाही तर स्पार्क झाला वाटतं. आईला ते, तुमच्याकडे आहे का काय? नाही ना, गाडी तर काहीच नाही. ती वायर जोडली का लगेच होऊन जाईल राव. एक काम करू, घराच्या तिकडे आहे आपलं, चालतं की बघू. आहे का ना? हा आईला पण इथं जवळपास गॅरेज नाही, दुकान नाही, कसं काय बरं? अहो गॅरेज काय इथं काय आसपास घरं तरी दिसतात का तुम्हाला? कसं काय बरं? कसं ना, आता मला बी नाही माहिती हो.
हे लांबवर असं मालकाच आहे सगळीकडे पसरलं. हा का बर बर. मग इथं तुम्ही दोघच कसं काय? दोघं नाही, मी एकटाच आहे काय. एकटाच? मग त्या घरातल्या बाई ती बी आली तुमच्यासारखी चुकून. ऐकलं म्हणजे तुम्हाला एका दिवशी 2 पाहुणे भेटले की एक त्या बाई आणि दुसरा मी. तसंच म्हणायचं. बरं हे लावा, जाऊ आपण बघू घराकडे काय ते. लावतो ऐका ना. चल. काय करताय? अहो निदान विचारायचं तरी. साफसफाई करत होते. मला बोलायचं ना तरी. फोटो ते आधी इथं राहिलं होते ना, त्या बाईने पाशी घेतली. बॅग ती हा ती पेटी पण त्यांचीच आहे. तुम्ही मला विचारायला पाहिजे नव्हतं. ते वायर नसेल घरी, मी बघतो बाहेर आहे का माग. बरोबर. त्यांना काही पाणी बिणी विचारा. माणूस संकटात सापडला ना त्याला बाहेर पडायचं वेळ कळलं पण. बरोबर आहे का नाही बाई? खरंच ती पेटी कशाला त्या माणसाची असेल? हो, माझं नाव काय बाई नाही, मीरा आहे. नावापाशी काय येतं? मला थोडी संसार करता तुमच्या सोबत. त्या फोटोतल्या बायला आहे ना त्याच माणसाने पाशी दिलेली असेल. असं कशावरून वाटतंय तुम्हाला? वाटायचं काय तर 100% त्या माणसानेच फाशी दिली असणार. आली असन तुमच्यासारखी चुकून, झालं असन त्यांच्यामुळे काहीतरी, दिली असन फाशी. नाही नाही नाही, मला नाही असं वाटत की तो माणूस असा असेल. बोलायला तर चांगला होता. चांगलं वाटलं. हा. मग एकटा का राहतो? त्याच्याबरोबर इथं कोण ना कोणतरी असतच ना. आणि असंही तर कोण येत नाही. त्या माणसानीच आहे ना हेच कुठेतरी पोरली असणार आहे त्या बाईला. हो, असं बोलून मला का घाबरवताय? बर, नाही घाबरत. बस माझं काय, गाडी चालू झाली की निघालो मी. तुम्हाला कुठे सोडायचं असेल तर सोडतो मी. नाहीतर मग एक काम करा, काय? आजची रात्र आहे इथंच थांबा, म्हणजे उद्या सकाळ दिवस मी बघणारच नाही. हो, नाही नाही नाही, मी तुमच्या संग येते. बरं चालतंय. पहिलं गाडी चालू करायचं बघू. हा, इथं रेंज पण नाहीये, बघतो. ऐका की गाडी चालू झाली की मला सांगा, मी पण येते. मला सोडून जाऊ नका. बर. सोड 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 सोड. अहो काय झालं? नाही, काय नाही. पाणी देऊ का? नाही नको. हे काय तिथंच होतं ना नाही पाणी? नाही, नको नको. घ्या थोडं. नाही नको. नको नक्की. नाही. ड्रायव्हर कुठे गेला? बाहेर आहे. आलो. ते वायर असेल, वायर मिळाली का तुम्ही तुमच्या घरी जाताल. तो ड्रायव्हर कुठे? ड्रायव्हर तुम्हीच बोलत होते ना दोघं. मला नाही, मी वायर बघत होता ना. हो, नाही नाही, तुम्ही घराबाहेर पडलात ना, तुमच्या मागोमाग ते बी निघाले. सोडून तर नसेल ना गेले? अहो नाही, गेला तरी काय टेन्शन नाही. तुम्हाला घरी जायचं ना. हा. माझे ऐकायला आहे ना, मी सोडल ना तुम्हाला. नाही नाही नाही, ते असतील इथेच कुठेतरी, मी त्यांच्या संग जाते. पहिलं जेव्हा भेटले ना मला, तेव्हा जेवढे घाबरले नव्हते, आता तेवढं घाबरले तर वाटतंय मला. नाही, कुठं घाबरत नाही. नाही. अहो मला काही कळत नाही वय. तो माणूस आल्यापासून सगळंच बदललंय. खरं सांगा, त्याने काहीतरी सांगितलं ना तुम्हाला? हो, नाही नाही, तो कशाला काय सांगत? काहीच नाही सांगितलं. हे बघा, मी माझं आयुष्य जगत होतो, एकटा जगत होतो.
ना काही इच्छा ना काही भावना, एकदम मेलेल्या मुर्द्यागत जगत होत. तुम्ही आला, असं वाटलं की त्या मेलेल्या मुर्द्यामध्ये जीव आला, आणि आता त्याने काहीतरी सांगितलं आणि तुम्ही असं परत वागायला लागले. आता हे एवढं सगळं चालू आहे, तुम्हाला येऊन थोडाच वेळ झाला असेल, पण तुम्ही माझ्या जवळच वाटायला लागलं मला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही घाबरत असाल तर मला काय घाबरू नका. नाही घाबरत आहे, पण तुमचं बोलणं जरा भीतीदायक वाटतंय. अहो, कारण तुमच्या मनात त्या माणसाने शंका घातली, आणि त्याने शंका घातली म्हणूनच तुम्हाला तसं वाटतंय. आणि मला एक सांगा, ज्याने तुमच्या मनात शंका घातली तोच तसा असला तर? आता तुम्हीच ठरवा खरं काय आणि खोटं काय. मगाशी तुम्ही थांबा म्हणत होते, मी जा म्हणत होतो, आणि आता मी म्हणतोय तुम्ही थांबा. आईला झाली पाहिजे चालू आता. झाली की चालू? हा आता पायला बोलून आणतो. हो बाई चला, झाली गाडी चालू. झाली गाडी आणि वाया. हो गाडी बाई थांबलो होतो, थांबण्यापेक्षा म्हटलं गाडीत काय गावतं का बघावं. गावली वायर, झाली चालू. चला. नाही नाही, आता कुठं घेऊन जाणार त्यांना? आता हे काय मध्येच गाडी चालू झाली, चाललो घरी. गाडी चालू झाली मी तिकडे तिकडे निघून गेलो असतो. या बाई म्हणल्या मला पण घेऊन चला, म्हणून मी इकडे आलो. तिकडच्या तिकडे गेलो असतो. माझ्याबद्दल काय सांगितलं त्यांना? मी कुठं काय सांगितलं? हो बाई मी काय बोललो का? नाही खरंच तू त्यांना त्यांच्या घरी सोडणार? त्या म्हणते मी ते सोडणारच. हो बाई तुम्हाला येत असं या, चाललो मी. नाही नाही येणार त्या. चल. हो बाई परत चाललो बघा मी. म्हणजे थांबलं तुम्हाला माहिती आहे काय होईल काय नाही. इथं थांबल्यावर काय होईल म्हणजे? काय बोलायचं तुला? उलट आहे ना, याच्या बोलण्यावर तुम्ही जर गेल्या काय बी करायला मोकळा. काय बी कराय म्हणजे कसला वाटलो काय मी? ए वाटायचं काय रे? त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटतं ह्याच्या मनात बाप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतोय सारखं चला चला. आता आहे ना त्या बाईला इथनं घेतल्याशिवाय जातच नसतं. मी बी बघतो ना कसं घेऊन जातो तू. बघितलं का बाई? त्या फोटो मधल्या बाईला आहे ना त्याच माणसाने मारलेलं आहे. आता तुम्हाला थांबवणार, तुमची आबरू लुटणार आणि तुम्हाला मी फाशी देणार. ए याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. उलट ह्योच तुम्हाला कुठेतरी घेऊन जाईल आणि मारून टाकेल. कोणाला काय कळणार आहे? हो बाई चल. तुला म्हणलं ना तिला नाही काय करायचं. जाय दोन. ए बाबा सोड सोड. त्या बाईला फक्त हात लावला तू डायरेक्ट मारायला लागला. नाही नेत बाबा. निघ इथून, निघ इथून. आता कळलं का कोण खरं आणि कोण खोटं आहे ते? नाही कळलं. नक्की कोणावर विश्वास ठेवायचा ना तेच कळत नाही बघा. तुम्ही खरे की तो खरा? अहो मी खरा आहे. कशावरून? तुम्ही त्याला मारलं, त्याला ढकललं, त्याला हकलून दिलं, आणि आता तुम्ही आता मला बी माराल ना? अहो मी काय हो बाई चला, चला. ए! सोड. हा? सोड सोड Digital lipstick, shade corrosive. Boiling, kicking the frog, never noticed. How many times did we question the motive? मारलं का? मारलं त्याला? घेतला जीव? माणसांची किंमत नाही ना तुला, म्हणूनच तू एकटायच बघ. हो बाई, मी याला नाही तो जिवंत आहे. मी म्हणलं तुम्ही समजून घेतला असाल. तुम्ही तशाच. काय समजून घ्यायचं? आणि कोण आहे तू? अरे मगाशी भेटलास ना तू, आणि तुला समजून घ्यायचं काय नातं आहे आपलं? मीच समजून घ्यायला पाहिजे नव्हतं. हा, मी उगाच जीव लावला. मला काय माहिती असं काय होईल. मी एकटा होतो, तुम्ही आले आणि माझं मन बोललं. किती केलं ना तरी तुम्ही परकेच. कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? माझा नवरा माझ्या सांगत जे काही वागला ना, त्यामुळे माझा कुठलाच पुरुषावर विश्वास नाही. बरोबर आहे, बरोबर. काय म्हणले मगाच, मी इथून नाही जाणार. तेव्हा नव्हतो का मी परदा? नवऱ्याला सोडून कसे काय राहिले मग माझ्याकडे? तेव्हा तुम्हाला नवरा नाही आठवला? तुमच्या दोघांचं बोलणं मी ऐकलं, हा, म्हणून असं वागलो.
वा वा वा, इथं लपून बसली होय. अगं कुठं कुठं नाही शोधलं. चला. काय झाला? कोण आहे तू? कोण आहे मी? ए बाई, सांग ना कोण आहे मी? नवरा आहे माझा. आता तर घेऊन जाऊ का? चला. ही बाई तर म्हटली माझं नवऱ्याचं पटत नाही. मग नवऱ्याने म्हणल्यावर लगेच कशी काय त्याच्या बरोबर गेले? खरंच मनापासून गेले असेल का घाबरून गेली? नाही, मला पण तिच्या माग गेलंच पाहिजे. ए चल. चाल म्हटलं ना. त्यांना नाही यायचं, तुम्ही कशाला जबरदस्त? ए तू पण. माझं नाही काय, पण त्यांना यायचं नाही ते दिसतंय की, बघा ना चेहऱ्यावर. राही मी तिचा, कळलं का? आहे पण त्यांना यायचं नाही. तू ह्याच्यासाठी इथं आली का? हा, इथं त्याच्यासाठी आली? नाही नाही, तसं काय ना, तुम्ही समज. ए बाबा तुला ऐका ना, चल. ऐका ना, तुला म्हणलं ना. तुझा काय संबंध? तुझा ए, ही बाई काय साधी वाटली का? घरात फोन बिन घेऊन आली. आणि हा माणूस पण आहे ना माझा आहे. तिच्याच पाळीवर पाठवला होता. आता बघितलं का नाही, तिला त्रास देणार. मला मारणारा तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. बाई आता काय काळजी करू नका. बाई दिसली रे दिसली की तुम्ही पुरुष लगेच पागळता, है की नाही? इतर वेळेला असतं तुम्हाला ऍटिट्यूड, माच. काय झालं त्याचं? तुम्हाला इथं जिवंतच पुरावं लागलंय. पण इथं सगळंच माफ असतं बघा. Why don't you hear me wander? चला येऊ का? And I ain't coming back. अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्र, विशिष्ट उद्योग. हा विषय जास्तच कडक आहे राव. वा, सविस्तर
सपने बोल ना. कुठे आहेस? रोडला बसून भाजी भाकरी खातोय. आईच्या हाताला काय सवय काय सांगू तुला. घे खाऊन थोडा दिवस आत्याच्या हाताचं, नंतर माझ्याच हाताचं खायचंय तुला आयुष्यभर. मम्मी मस्त प्रेमाने माझ्या हाताने बनवते. हाताने कोणाला खायचंय? तू मस्त तुझ्या ओठात घास घ्यायचा आणि मग माझ्या ओठात. हे बस बस, पांचटपणा बंद कर. रोडला आहेस आणि काय पांचटपणा करत बसलास? खूपच मन मोकळेपणाने बोलतेस. कुठे आहेस? घरात बाहेर आहेस? गच्चीवर आलते मी धुणं वाळत घालायला. बरं, अभ्यास कुठवर आहे तुझा? आणि घरी कधी येणार आहेस तू? अभ्यास चालू आहे. मार्केटला जातोय. ट्रिप टाकून लगेच घराकडे येणार. लवकर येणार आहे? मग भेट की मला. होय बाई, अभ्यास करू दे. आता जवळ आलेली. त्याच्यामुळे ना मी 1-2 ट्रिप कमी केल्यात. और आप मुझे बाय कर रहे हो? बरं ठीक आहे, चल ठेवते मी. कुणी बघायचं आता. आणि तू सावकाश खा, ले पटापटा घास खाशील ती छातीत बस. हो का बच्चू? हम्म. आयले पप्याने एक डोकं खाल्लंय राव. हे वास एक कुठं राहिले काय माहित. हॅलो, अण्णा बोला ना. आवाज कुठवर आला रे? तो पप्पे शेट माझ्या नावाने वरडायला लागलाय. ये लवकर. अण्णा फक्त 15 मिनिटातच यायलो. गाडीवरच आहे मी. बडव्या खोटं बोलतो काय? या अण्णाला शिकवायला लागला का तू? गाडीतला वारा आणि गाडी बाहेरचा वारा अण्णाला कळणार नाही का काय? 1 नंबर अण्णा. बरोबर ओळखलं तुम्ही. थोडी धार मारत होतो, आलोच. दार मारायला थांबला होता. आता काय वंजळ धरायला येऊ का मग? तू आहे ना आजकालच्या पोरांना काम नको नुसते कारण पाय. अहो आलो अण्णा. कुठं पाकाबरू काढताय? बरं ये लवकर ये दुकानावर. हो का ना. अण्णाचा मदतच कॉल येतो राव कधी पण. प्रेमाचे हे वारे सुटले रे, तू हवा हवा तसा भेटला. दोन चड्ड्या वाळू घालायला एवढा वेळ लागतोय? असं कसं बोलतेस मम्मी? 2 चट्ट्या होत्या का? पूर्ण घराचं धुणं होतं ते. लय चबर चबर करू नकोस. ते मोबाईलचा डबडा दे फेकून. काय असतं का त्याच्यात एवढं? अगं मम्मी, गाणे ऐकत ऐकत काम पटापटा होतात ग. गाणे ऐकती. सपने काय नखरे चाललेत ग तुझे? मला सापडा तर चांबडी सोलून काढून बघ तुझी. ए मम्मी, काय सारखं सारखं असं नको करू तसं नको करूस. नेहमी ओरडत राहतेस माझ्यावर. तुझ्यापेक्षा ते पप्पा परवडले तुम्हाला. कधी ओरडतात का माझ्यावर? हे बघ सपने, तुझ्या वयातून आहे ना आम्ही पण गेलेले. माझी आई व्हायचा प्रयत्न करू नकोस तू. तू माझी आई आहे तेच बस झालं. आई पोरी आजकालच्या ना काय करावं काय नाही समजतच नाही. एक बिल्टी पप्पे शेटकडे जा. उशीर करू नको. त्याला किरकिर आहे बरं का? नाही लगेच. हा चालतंय. अरे पेपर आले ना काहीतरी जवळ. आता प्रिलिम पेपर जवळ आले अण्णा. अभ्यास चांगला चालू. अरे हा ती परीक्षा जवळ आली ना. हो. मला एक सांग वासू, आपलं सगळं सांभाळून घरचं सांभाळून ते तुझा अभ्यास जमणार आहे का? MPSC जमताय अण्णा. रात्रंदिवस अभ्यास करतात. मला हाय विश्वास. करशील बरं का? मेहनत कर चांगली. हो हा? चालेल. आहे का ना? चालते जा लवकर. आणि तिथून फोन कर काय काही हो हो चालेल. येऊ का अण्णा? हा अण्णा ऐका ना, ते थोडस पैसे लागत होते. पैसे यार का ते डिझेल बिझेल आहे ना गाड्यांमध्ये. पैसे काय कशाला लागायचे? ते आईचा वाढदिवस आहे तर साडी घेऊन जायची. बर्थडे काय आईचा? अरे हा ते जास्त नाही. आईला पण कॅश नाही की रे? 1000 रुपये. ठीक आहे ना, माझ्याजवळ आहे थोडेफार. करून. जरी कमी पडले तर मला सांग. हा ऑनलाईन मारेल. हा हा अण्णा ठीक आहे अण्णा. हा येऊ चालतंय, का? चालतंय. हा. तुला कळतं का आपण कुठे येते? कोणी बघितलं तर? अगं इथं कोण येत नाही. आपल्या नेहमीचा अड्डा आहे. आणि एवढं जर वाटतं ना मग चल की आपण. तू काय येडायस काय रे? पाऊस बघ, चिखल बघ किती आहे. मी कालच नवीन ड्रेस घेतला. मी नाही ना तिकडे. सीमे लई दिवसांनी सापडले. आता तुला सोडत नसतं. मग आता काय खाऊन टाकतोस का काय? अगं भूक तर लागलेली आहे ग. ए गौऱ्या, हाच तुझा धसमुसळपणा मला आवडत नाही. प्रेम कसं हळूहळू करायचं असतं. अगं हळूबिळू काय ना. एक तर लई दिवसांनी भेटायचं आणि त्याच्यात बी असं होय. ए थांब, तू नाही मी घेणार.
तू लय गडबड करतोस. आईला ह्याला बी आत्ताच फोन करायचा होता का? माझा बी मूड घालवला आणि तुमचा बी. ए आता नको बडबड करत बसू, उचल तो फोन. काय आहे? अरे हळू बोल, कान फाटेल ना माझं. अरे वासुदेवा, महत्वाच्या कामात आहे, नंतर फोन कर. ऐक ऐक ऐक, ते आपली गाडी आहे ना पप्प्या सेटकडे लावायची आहे आणि आईसाठी साडी घ्यायला जायचंय. अरे जा ना, महत्वाच्या मीटिंग मध्ये. अरे तुला तेच सांगण्यासाठी कॉल केलंय. येडा झालाय का तू? ती सीमारेषा आहे ना नंतर ओलांड. तिचा भाऊ तिची गाडी बघून तिकडे झालाय. करण्यापेक्षा आहे ना तिथून निघ लवकर. अगं बरं झालं सांगितलं. बरं जा तुम्ही, ठेवू का? सीमे जा बरं, तू जा लवकर, मला जाऊ दे. का काय झालं? अगं तू जा, मी सांगतो. अरे आताच तर आपण आलोय ना. अगं तुला सांगतो म्हटलं ना, जा तू. जाऊ तर. अरे असं का करतोस तू? हे प्रत्येक वेळेच आहे तुझं. अगं बाई सांगतो म्हटलं ना तुला, जा तू आता. परत बोलणार आहे मी तुझ्याशी. आता जा. नुसता बोलवतो आणि वेळ पण देत नाही. बोलतच नसते मी तुझ्याशी, आणि फोन पण करू नकोस तुम्हाला. सीमे नको नाराज होऊ, येतो. गप्पा बस, बोलू नकोस. चायला आम्ही कधी काय करायचं म्हटलं ना, कोण ना कोणतरी मध्ये येते. कशाला फोन केला रे? अरे यार थंड अरे घे कोणी तू. सांगितलं होतं तुला फोन करायचं? ए यार तू थंड घे थोडं. काय थंड घे? अरे इथं होतं इथं. अरे गौरे, तुझ्या पोरीच्या नादात गावात घावला ना तर तो सायराट व्हायचं बरं. काय सायरट होत नाही. काय नाही होत. अरे गौऱ्या, ती कोणत्या जातीची, मोठ्या जातीची पोरगी आहे? तुझी कास्ट कोणती आहे? छोटी आहे? कशाला नादा लागायला तू तिच्या? आयुष्यात जोडीदार निवडताना विचार करायचा नसतो. आणि प्रेम काय जात बघून होतं का रे? अय हिरो, तिच्या नादात येडं नको बरं. तुला सांगायला मी, कारण ना तिच्या नादात तुझ्यासोबत काही झालं ना ते मला सहन नाही व्हायचं. आणि समाजात राहायचं ना तर सिस्टमला राहावं लागतं. समजा काय झालं तर तू नाही का येणार? अरे भावा मी आहे. मी तुझ्यासाठी आहे ना तिच्या खानदानासोबत तिचं गाव पण जाळेल. पण तू नसताना ते काय कामाचं आहे माझं? अरे नाही काय होत बाबा, नको लोड घेऊ. बरं जाऊ दे, ते सोड. पंकज शेटची गाडी लावतो, आईसाठी साडी घ्यायची आहे आपल्याला. अरे हा, आज आईचा बर्थडे आहे ना. हा. चल मस्त पैकी साडी घे. हा. किती रुपये दिले तरी तुला? 500 बिल किती झालं? पैसे 500 झालं. 500 रुपये बिल झालं का? 500 झालं. 500 झालं शेट, 500 झालं. 490 रुपये बिल झाले. 490. 10 रुपये कुठे? 10 रुपये. 10 रुपये कुठे? 10 रुपये शेट लागले, थोडं दुसरं काम होतं. कशाला खरंच? खरंच नाही. कशाला खरंच? 10 रुपयाचं काय हो शेट, एवढं 10 रुपयाचं? 10 रुपयासाठी काय बघता? अरे 1 रुपये महत्वाचा आहे. 10 रुपयासाठी काय बघता? हा? येऊ का शेट? काम करतो. का रे वासू, का उशीर झाला? उशीर नाही झाला फक्त शेट, आता झालं. कुठं उशीर झालाय? अरे सेकंदा आहे बापा, पैसे कामवतो. अख्खा 1 तास उशीर झाला. कशाला? फक्त शेट आता अण्णाकडून जसं निघलो तसं डायरेक्ट इथं आलोय. अण्णाकडनं? त्या अण्णा जाऊच चापतोय तुला. कमी चापतो. हो शेट, हो पप्पा शेट. हक्का लावता. नीट बोला ना, नीट बोलतोय ना मी तुम्हाला. काय नीट बोला ना, मग उशीर का गेला? कुठं उशीर झालाय? जसं आलो तिकडून इथं आलोय ना. ती गाडी भरा, आम्हाला थोडं महत्वाचं काम आहे कपड्याची, इथं जाऊन येतो. गाडी मी भरू का? हा, म्हणजे तसं तुम्ही नाही, आता काही माणसं आहेत ना त्यांना सांगा भरायला. आम्ही आलोच, थोडं जाऊन येतो. कुठं चाललं? आलोच, 5 मिनिटात जाऊन, काम आहे थोडं. काय महत्वाचं काम आहे? पुढे जायचं नाही, गाडी बाई थांबायचं. हो बोट काय करताय? तुम्हाला कामाचा मतलब आहे ना? गाडी भरापर्यंत येतो मी वापस, माझं महत्वाचं काम आहे. पुढचं बोलतो. हो. जाऊ द्या ना. कसलं माझं रे तुला एवढा? चल रे तू, काय ऐकतो अजून? गाडी भरायला लावा तुम्ही. कशाला भांडणं करतो रे? ते पप्पा शेट लय व्यावहारिक माणूस आहे. अरे तर माझुरडं फाजुरडं बोलत होतं ते, त्याचं ऐकून घ्यावं का? आपण आपल्या कष्टानं खातोय, त्याच्याकडून भीक मागतोय का? अरे तरी बी आदमीने राहायचं असतं बाबा. अरे तू येडा कर का रे? आता आहे ना आरेला तुरे केलं ना तर सरळ चढायचं, ऐकून नाही घ्यायचं. अरे बाबा एकाला 2 देऊ, पण कशाला उगाच? अन्नाचा कॉल. हा ना, वासू कुठं रे? इकडच गाडीकडे होतो. गाडीकडे होता. काय कोटाना केला रे? काय नाही. काय नाही केलं? त्या पप्या शेटला काय नाडला रे? हो अण्णा, मी एवढं नम्रतेनं बोलत होतो, तो चढ चढू येत होता माझ्यावर.
अरे बाबा धंद्यामध्ये नमतेपणा घ्यावाच लागतो. आणि तो पप्प्या कसा आहे माहित नाही का तुला? आता आपण कुठं कमी आहे अण्णा? त्या बा तुला काय भांडणं करायचे का? नाही भांडण नाही करायचे. मग शिक्षण पडलंय सगळं करायचे, काय ध्येय काय आहे? काय करायचे? करायचे का भांडणं? नाही नाही. ते बेकार माणूस आहे, सावध राहा जरा, त्याच्या नादी लागू नको परत. काय म्हणतोय मी नक्की का? हो ना अण्णा, तुमच्या शब्दा पुढे कधी गेलो का? हा जाऊ नको परत, काय करू नको. हो ना अण्णा. काय ठेवू का? हा अण्णा. ये लवकर गाडी घेऊन. हा आलो आलो लगेच गाडीकडे. काय म्हणत होतो? अण्णाला कोण सांगितलं? अरे मग सगळ्याला कळणार बाबा. तू काय चांगलं काम केलंय का? भांडणच केलं का? कोणाला कळणार आहे? अरे पण अण्णा कधीपासून दाखवता तुम्हाला एक पण साडी आवडत नाही. अरे दादा आईसाठी घेऊन जायचे, असं कंटाळा नको करू. दाखव बरं चांगली. आता बरं दादा अरे आईसाठी ही चांगली ही बेस्ट आहे. दादा तू चांगली दाखव ना. काय साड्या दाखवतोय? आईसाठी घेऊन जायचं. ही आपल्या दुकानची स्पेशल साडी आहे, ही आईसाठी एकदम बेस्ट आहे. एक नंबर. हा ना? हा डन करून टाका. ही करा, याचं बिल करा सर. छान आहे, तुमचं पण वेळ गेला. किती झाले? तुमचं डिस्काउंट करून 1000 रुपये झाले दादा. परत नक्की आहे बरं का दादा. हा लवकर पाहिजे आज. आज मंडळीचा बर्थडे आहे ना. काय करायचे बर्थडे करू? वर्षभर आपल्यासाठी आठवत नाही, एक दिवस आपल्यासाठी काढू शकत नाही का? बरं ठीक आहे, चाल घ्या मग आज. काय बाबा या गरीब लोकांना तर असे सोचले असतात. चल मला जायचंय पडशेरी. लय गडबड आहे. कसं घाई अरे बाबा हा बा. अरे वास कुठे आहे तू? हो आबा मार्केट मधून आता साडी घेतली, एक ट्रिप टाकून लगेच येतो तिकडं. हा मग आहे ना 8 वाजता आपला बर्थडे साजरा करायचा, लवकर ये. आबा तुम्हाला माहिती आहे ना आईला उशीर केल्यावर जमत नाही म्हणून. हा तुम्ही एक काम करा, घरातला आवरा लवकर, आम्ही लगेच येतो. चल. ठेवू का? हा हो चल बरं पडशेरी आता. तू काय घोड्यावर बसेल तर कधी पण. चल बाबा मला जायचंय. सामने वाली खिड़की पे एक चांद सा टुकड़ा रहता है, अफसोस है वो मुझसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने. अगं सपने जरा पोरींसारखं वा. अफसोस है वो कुछ लग्न व्हायचंय उद्या तुझं, सासरकडचे काय म्हणतील मला? या पोरीला वळण लावलंय का नाही? सगळी कामं मीच करायची. एवढी मोठी घोडी झाली पण एक काम नीट करत नाही. लहान राहिली का आता? लग्न झाल्यावर काय देतील ती लोक, काय म्हणतील मला? काय शिकवलंय काय नाही, सगळी कामं मीच करायची. सपने तुझा आवाज बंद कर. आम्ही पण पोरी होतो, पण एवढं आलं नव्हतं, बारीक नव्हतं एवढं. आता बाहेर आम्ही किती कामं करायचो. आई बाबासोबत अजिबात तोंड वर करून बोलत नव्हतो. तुझ्या पोरीन दूध उतून नाही जाऊ दिली, तुझं तर लक्ष पण नव्हतं. नावच कमवलंयस मोठं. महाराष्ट्रभर बंद आहे ना रे, कुठून आलो उचलून तू? बाबा वरण बंद झालाय पण सगळीकडे भेटते. अरे तुम्हाला आहे ना पोलिसांनी उचलायला पाहिजे आणि मागणं दंड घालायला पाहिजे तुमच्या. अरे तू असं किती जणांना करणार? अरे सगळेच खात्यात. तुमची तक्रार साहेबांकडेच करायला पाहिजे. हो बाबा खरंच यांना पोलिसांनी उचलायला पाहिजे साहेब. करा बर चल येऊ का? कुठं चालला तू? बर्थडेला जायचंय, आईचं बर्थडे करायचं आपल्याला. अरे बाबा तुझ्यामुळे सुट्टी घेतली, भेटलाय वेळ तर सार्थकी लावू दे ना. जरा सीमाला जाऊन भेट. मला माहिती तू कुठे जाऊन काशी करणार. बरे काम कर, तिला पण घेऊन. अरे तिला घेऊन ये. अरे जसं तुमचं आहे ना तसं आमचं बी आहे. आणि कुठं चाललं तू भेटायला तिला? शिरूरला. होय शिरूर, तू इतक्या लांब चालला तिला भेटायला? म्हणजे तू इकडे बर्थडे नाही येणार? अरे येतो बाबा. तो ज्यूस घेईल बरं का, मी पहिले सांगायलो.
काय येणार तू इतक्या लांबून? अरे तुझ्या अगोदर असेल म्हणजे बस ना. जा तुला जे काशी करायचं कर आणि लवकर तिकडे घाल तू. नको हा. टेन्शन घे. हा? हा, जा. जाऊ का? लवकर ये पहिले हा. सांगाल तुला मी. हा हा येत. पोरग त्या पोरीच्या नादात पुरं बरबाद होते एक दिवस. सपने इकडे काय कुठे निघालीस ग? आले मी ऋतीकडे जाऊन. एवढ्या पावसाच काय नडले का तिकडे जायचं? घरात बस, काय जायचं नाही. ए मम्मी आता सुट्ट्या आहेत, लई बोर होतोय. आले ना थोड्या वेळात जाऊन. अगं सपने वयात आली याचं भान ठेव. काय दिवसभर गावभर हुंदाडायचं का? ए मम्मी वयात आले हा काय माझा गुन्हा आहे का? आणि मी पप्पाला सांगून जाणार, दुकानावर जाऊन मग चालले. हे बघा ए मम्मी थांब, लय ओरडायला लागलीस तू. काय झालंय तुला? सगळ्यापासून नुसतं डफरायला लागली. चालले मी, तू बस इथंच. ऐक माझं. ए सपने अगं ऐक की. हा हॅलो भाऊ. अहो तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. या पोरीचं वागणंच मला काही बिघडल्यासारखं वाटायला लागलं. हा आताच गेली घराच्या बाहेर. तुम्ही लक्ष ठेवता का तिच्यावर जरा? लय मादर. लय मादर. हा? होय रे. वरून ते हाकवतो. होय रे. हा? तुला सोडायचं काय करायचं रे? फक्त पैसे घेऊन मी दाखवत आहे. काय वरून ते हाकवतो? काय वरून ते हाकवतो? गरम रक्त आहे, जरा सांभाळून घ्या. एवढं काय तुम्ही म्हणाला. गरम रक्त आहे ना, इज्जत दिली ना, इज्जतच भेटेल. कळलं का? घेऊन जाव. निघ चल. बघू बिघू नको रे, जा तिकडे. एक बघतो काय. अहो तुम्हाला मदत यायची गरज नव्हती. आज मारतच होतो मी त्यांना. अरे पण तुला मारायची गरज काय आहे? गरज काय म्हणजे? अरे काय तुला मारला असता, काय केलं तुम्ही? मारलंच हा? बाबा, पैशामुळे उर्मी दाखवते ते लोक उरावर चढून घ्यायचे कोणाच पण. अरे पण आपली capacity नाही आहे आपल्या मारामारी करायच्या. कशी हा? कॅपॅसिटीने मग काय असं चढत राहायचं का? कोणी चढत राहील असं? तुझे स्वप्न काय काय तुझे स्वप्न मला सांग ना, काय स्वप्न तुझं ऐक माहिती तुला. हा? जरा तो थोडी व्यवस्थित राहा, जरा ते मला नको लागू. तू मोठे लोक आहे. हा? आपलं शिक्षण पूर्ण करायचे आपल्याला. हा? जातो मला थोडं काम आहे, तुम्ही जा मग. माग जाऊ नको परत. आबा मी तुमच्या शब्दात पुढे कधी गेलोय का? तुम्ही जा घरी, बर गाडी जातो. चाल. जावा तुम्ही, येतो मी, नाही जात तिकडं. जा. हॅलो, बोल ना बाळा. निघाला का तू? हा आता ट्रिप खाली गेली आहे, निघतच आहे. काय झालं तुला? तुझा आवाज का बरं असा येतोय? काय नाही, भेटल्यावर सांगतो तुला. ठीक आहे चालेल. कुठे येऊ सांग. आपल्या अड्ड्यावर आहे रोजचं. ठीक आहे चालेल, आले. काय झालं वासू? काही नाही, आपल्या सेट सोबत भांडणं झाले. कशामुळं? उगाच लाता बुक्क्या मारल्या त्याने. माजुरडा म्हणतोय मला. त्याचं का बापाचं खाल्ले का मी? स्वतःच्या कष्टाचं करून स्वतःच खातोय ना. उलट बोललो तर बाचा बाचा झाल्या दोघांना. मग मारलं नाही का तू त्या कुत्र्याला? असंच काय, जेव्हा माझी वेळ आली तेवढ्यात माझा बाप आला. मी काय बोलणार तर माझा बाप त्यांच्याशी माफी मागतोय. त्यांनी कशाला माफी मागितली? तुला माहित नाही का माझा बाप कसा आहे? कुठं पण असे हात जोडून थांबा म्हणतो. आजकालचा जमाना अरे कार्य करायचा जमाना नाही म्हणून. म्हणजे कोणी चढत असेल तर त्यांना चढून घ्यायचं, पण उलट नाही बोलतो त्यांना. तुला सांगू का, ड्रायव्हर आहे ना म्हणून खूप हिनवतात ग. पण एक दिवस एवढं मोठं होईल ना, आणि सगळ्याला असा बांबू घाल. त्यांचा बर्थडे आहे ना, नको मूड खराब करू. हो विसरलोच होतो मी. येऊ का मी? थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं. काय आणलं? तुला माहिती आहे ना सपने, मला तुझ्याकडून काही घ्यायला आवडत नाही. आता मला नाही म्हणणार का तू? वाढदिवस आईचा आहे,
आणि तू मला देतेस. मला माहितीये आई किती महत्वाची आहे तुझ्यासाठी. पण माझं मन म्हंटल की तुझ्या हातात माझं गुड लक असं, आणि तुझी परीक्षा पण जवळ आली आहे ना, म्हणून. छान आहे. आवडलं ना तुला? आवडलं. आता पण असं तोंड फाडून राहणारीस का तू? मला भीती वाटते, काही तर वाईट घडणार आहे. काय वाईट नाही होणार, नको मूड घालूस. का बनव तुझा मूड. तुला माहिती आहे ना चांगलं कोणाचं मूड कसं बनवायचं? कसं बनवशील मूड माझं? जसं नेहमी बनवतो तसं. कसं? तर मूड खराबच करावा लागेल. वासू म्हणत होता तसं त्याच्या आयुष्यात वाईट घडणारच होतं. जसं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असतं. मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं, म्हणजे सांगायचंच आहे. हा बोल. आपण सपनाचं लग्न करून टाकू का? आता वय झाले ना तिचं लग्नाचं, म्हणून. लहान आहे लेकरू, अजून शिकू दे तिला, तिच्या पाय उभा राहू दे. तुमचं मस्त म्हणणं खरं आहे की शिकू दे, उभं राहू दे, पण कसं वेळेत आणि योग्य त्या वयात लग्न झाल्यावर पण बरं वाटतं ना. चुकीच काय दिसलं का तुला तिचं? आता तुम्हाला खरं सांगते, एवढ्यात आहे ना तिचं वागणं जरा वेगळंच वाटतंय मला. तिचं काय पाय घसरण्याआधी, काही चुकीचं पाऊल उचलण्याआधी आपण तिचं लग्न करूया. मी विचारलं असतं तिला, पण ती तुमची लाडकी, ती तुम्हाला सगळं सांगल. पण ठीक आहे, बोल तुम्ही तिच्याशी, बोलून घेतो, तुला सांगतो मी. का बोलू आपण. सपना बेटा बस. बोला ना पप्पा, काय म्हणता? कॉलेज नाही गेल्यास? नाही पप्पा, सुट्टी होती आज. का? काहीतरी कार्यक्रम होता, मग त्यांनी आम्हाला सुट्टी दिली. बर. काय म्हणत होते तुम्ही? बोला ना. हे बोलायचं नाही का आम्ही? असं नाही, पण काहीतरी बोलायचं असेल ना तुम्हाला. काही 4 मित्र भेटतात, मुलगी मोठी झाली, लग्नाला आली, लग्न करायचा विचार चालला आमचा बी. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार पप्पा, पण माझं पण काहीतरी मत लक्षात घ्या तुम्ही. तुझ्या मर्जीने भेटा सगळं, पण तुझ्या मनात आहे का कोण? नाही, माझ्या मनात नाहीये कोणी सध्या तर. नक्की? नक्की. बर. पण मी सांगते तुम्हाला, तुमचं नाक कापलं असं काय करणार नाही. तुम्ही कुठे लग्नाचा विषय काढू लागले? मी जड झाले का तुम्हाला? नाही बेटा, तू घरायला चाल आयुष्यभर आमच्या जवळ, पण समाज डोकत असतो, मोठी मुलगी झाली, लग्नाला आली. समाजाचं काय? समाजाचं कामच ते असते बोलायचं. नाही, पण माझ्या मनात आहे, तू बी ध्यानात ठेव ठीक करायचं. हा लक्षात ठेव. बर. मी जाऊ का पप्पा? मला ते आवरायचं होतं. हा ठीक आहे बेटा, जा. हॅलो, ऐक ना वासू, आज ना पप्पा मला लग्नाबद्दल विचारत होते. तू काळजी नको करू, मी आहे ना. आणि पण त्यांनी मला असं कधी विचारलं नाही ना, आज अचानक कसं विचारताय? मला खूप टेन्शन येऊ लागलं. हो बाळा, तू काळजी नको करू. वेळ आली ना तर मी स्वतः येतो बोलायला पप्पांशी. बरं ठीक आहे. आपण मूड खराब करायला नको. आज आत्यांचा बर्थडे आहे ना, ते जेव्हा करशील ना बर्थडे, तेव्हा मला व्हिडिओ कॉल कर. तुला मी घरी गेल्यावर व्हिडिओ कॉल करतो. नक्की करा पण. हो. हा ठीक आहे, चाल ठेवते मी. हा ठेव. किती वेळ झाला वाट बघते मी तुझी, काय कळतं का नाही तुला? तास झालं मी इथं बसली, येणारी जाणारी माणसं तोंडाकडे बघत होती, आणि पोरीच्या जातीला असं जास्त वेळ थांबायला लावणं शोभतं का रे तुला? आणि माणसं म्हणतात ना ते बरोबरच आहे, प्रेमात पडलं की माणूस बांधला जातो म्हणून. ए बाई, झाली चूक, आता आलोय ना, चल आता जाऊ कोटशेरीकडे. आता 2-3 तास काय तुला मी सोडत नसते बघ. 2-3 तास? अगं येडे वेडे झाली का? अजिबात जमणार नाही मला. का? अगं तुला माहितीये ना, वासूच्या आईचा बर्थडे. तर घरच्यांना टोप्या मारून मी तुला भेटायला येते, आणि तू बाहेरच्या मित्रासाठी मला वेळ द्यायला नको म्हणतोयस. आणि काय रे त्या बर्थडेचं कौतुक सांगतोस तुम्हाला? निव्वळ बालिश पण आहे हा. होय, कोण दिलं म्हणून काय बी बोलती का? हा, त्याच्या भाऊ नाही. आणि काय म्हणतेस, मी तुला वेळ देत नाही? अगं काम सांभाळून तू जिथं म्हणशील ना तिथं आलोय. आणि तुला माहितीये ना, वासू माझा खास मित्र, त्याच्या बाबतीत काय बोलत नाही. सॉरी, माफ करू. अरे सॉरी म्हणते ना मी, अरे पण तुला नाही ना बघितलं तर मला करमत नाही रे. आणि हा जो नटापटा करते हा कोणासाठी करते? तुझ्यासाठीच करते ना. आणि इथे तुझ्या कामामुळं आपल्याला भेटायला वेळ मिळत नाही, आणि भेटलो
तर फक्त भांडत असतो आपण. बर चल आपण लवकर खरेदी करूया मग तुझा. का आता तू एकटीच? हे चल ना, नको ना नखरे करू. जा, मला नाही यायचं. चल म्हणते ना बस. नाही म्हटलं तर नाही नाही म्हणायचं नुसतं बघायचं. वास्तू बाबडे थांब. काय झालं आबा? अरे तुला सव्वीस फुलाने सांगली होती तुझ्या बड्डे आहे. आबा सारा दिवस कामामध्ये विसरलो बा. तुम्ही एक काम करा, मी गाडी लावून येतो मालकाकडे, तुम्ही फुलं घेऊन या. ते तुम्हालाच लावलं कामाला ना. आबा खूप कामात होतो मी, घाई गडबडीनं झालं ते सगळं. तुम्ही जा बरं लवकर, आवरा, उशीर होतोय. बरं चालेल ठीक आहे, लवकर गाडी लावून ये, मी तुला घेऊन येतो. हा चालतं. बाकीच आवरून घ्या लवकर. हा 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 चल. वासू सगळी तयारी झाली बरं का? मावशी आता केक काप बरं. ए बर चला म्हणा की गाणं आता. हा? आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुझ्या विनाच वाढदिवस साजरा करतोय तुझा. हा पण विसरलो नाहीये बरं का मी तुझं. मी मोठं बनणार आहे तुझ्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू आत्या. साडी पण मस्त दिसते. दहा वर्षापूर्वी आई गेली, तेव्हापासून मी तिचा असाच वाढदिवस साजरा करतो. तिची इच्छा होती यार मी कलेक्टर बनावं म्हणून. तिची खूप आठवण येते यार. आबांचा अशी हालत पण बघवल्या जात नाही यार. मला नाही माहिती मी तिचं स्वप्न पूर्ण करेल का नाही, कारण खानदानी गरिबाने अडचणीनं भरलेलं हे आयुष्य. गरीब माणसाची खूप हौस असते मोठं होण्याची. तुला माहिती का रे, मला असं वाटतं ना की आई मला कधी सोडूनच नाही गेलेली, नेहमी माझ्या अवतीभोवतीच असते. ए आई, आई तू ऐकतेय ना? आई आज ना तुझ्या बाळाला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. एकदा मिठीत घे आई. बघ रे, तिनं डोक्यावर हात ठेवलं. मी बोलतो ना आई माझ्या अवतीभोवतीच असते, ती कधीच लांब नाही जात मला सोडून. मला माहिती आई नेहमी माझ्यासोबत असते. वासू अरे माणसाकडे जे नसतं ना त्याच माणूस स्वप्न बघत असतो. आणि तू 100% कलेक्टर होणार. आणि आईसाठी तर 100% होणार. कॉल रिसीव कर ना. कॉल करतो. हॅलो. हॅलो, बोल ना सपने, एवढ्या रात्रीचं कॉल केलंस? ऐक ना वासू, अरे का जीव खातीये, बोल ना लवकर पटकन. एक प्रॉब्लेम झालाय. बोल ना काय झालं ते ना, सपने बोल बर तू लवकर. घरच्यांनी नाही का, काय घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय आणि मला काही करता पण नाही येते. काय
सचा. अरे किती वर्षानं भेटतोयस आणि मुंबईला सेटल झाला, माणसं विसरलास का काय? माणसं कशाला इसरम बरं, सेटल म्हणजे पैसे भेटतात म्हणल्यावर काय, पैशाच्या वर कुठे किंमत आहे. अरे पण सणावाराला पण तू दिसत नाहीस. अरे बाहेरची जाऊ देत, पण घरच्या माणसांना पण विसरलास का? हा गे तसं नाही, येतो की, पण एका दिवसातच परत मुंबईला जातो. असं आहे होय. बरं आहेस का? बरं आहे, तू बरी आहेस? गोड दिसतो तुझ्यासारखं. बरं येऊ का? सुमी थांब की जरा बोलायचं होतं. बोल की. मला लय आवडतं, मला लग्न करायचं होतं तुझ्यासोबत. अरे सच्चा, पण तू मला माझ्या भावासारखा आहे. तुझ्याबद्दल मी असं कधी विचार नाही केला. ए भाऊ येऊ नको म्हणू, तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये वेगळ्या भावना आहेत, आणि भाऊ म्हणून माझ्या प्रेमाचा अपमान नको करू. मला वाटत होतं इतके दिवस मी पण तुला आवडतोय. अरे मग आवडतोच की, आणि भावा बहिणीच्या नात्यामध्ये प्रेम नसतं वय. हा पण इतके दिवस मी वेगळंच समजत होतो. माणसाला समजाय पाहिजे, माझं राजावर लय प्रेम आहे आणि त्याचं बी माझ्यावर. सचा, आम्ही लग्न करणार आहे आणि आज रातच्याला तो मागणी घाला बी घरी येणार आहे. जा तुम्ही. ऐक ना सचा, आपण तुझ्यासाठी चांगली पोरगी बघूया ना. आणि माझी ती चुलत बहीण आहे ना स्वाती, तिला तू लय आवडतेस, एकदा तिचा विचार कर ना. ए तुझं तू सांग, तू म्हणतेस का? बाकीच्या नको भाट्या फोडूस. जा तुम्ही. साला नशीबच गांडू. नाही म्हणली रे, नाही म्हणली. बस कर की सच्या, आता एक तास झालं रडतोय तू. इतक्या वर्षाच्या प्रेमाला सेकंदामध्ये बहीण भावाचं नातं दिलं, बहीण भावाचं नातं दिलं. तो राजा त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणते, त्याच्यासोबत. अरे नाही तर नाही, जाऊ दे, सोड तिचा विषय. गेली ती बाहेर की यातून. अरे कसा विषय सोडू रे, आज त्या राजाचं. अरे एवढ्या दिवसात मला कळलं कसं ना. सच्या, तुला काय सांगायचं होतं, सांगू का? आता काय सांगतो? तुला का मला आधीपासूनच माहिती होतं. काय काय माहिती होत? सुमीचा आणि राजाचं असं चालू म्हणून. पाडकाव सच्या, काय बोलतो तू? गैरसमज करून घेऊ नको. काय गैरसमज करू नको बोल ना. काय गैरसमज करून घेऊ नको? तुला माहिती असं मी तुम्हाला सांगितलं नाही का? भीतीपोटी नाही सांगितलं का, गैरसमज करून घेऊ नको. काय भीतीपोटी? काय भीतीपोटी नाही सांगितलं? खरंच लागा. अरे मी तुझा मित्र आहे का? तो मित्र आहे तुझा, सांग ना भाडकाव. सच्या राग म्हणून घेऊ नको. सच्या, काय राग नको मारून घेऊ. अरे मला वाटलं तू तरी मैत्री जपशील, पण तसलाच निघाला. तुझ्या भीतीमुळे नाही सांगितलं. सच्या, अरे तू मित्र आहे का कोण आहेस? सांग ना, मित्र आहे का कोण आहे तू? त्या राजाचे गुलामी करतो का? तो मित्र आहे का मी मित्र आहे? बोल ना. अरे तू आधी सांगितलं असतं ना, तिच्या ना आधी तरी नसतो लागलो रे. त्याला का रडू नको आणि खरंच गैरसमज करून घेऊ नको. काय रडू नको? सांग ना, काय रडू नको? लावडे इथनं पुढे ना मला फोन नाही करायचा. सच्या, सुमीचं लग्न झालं आणि मी मुंबई गाठली.
अरे ते लग्न करून दुसरीकडे गेली असते ना तरी काय वाटलं नसतं रे. पण त्याने तर राजासोबत लग्न केलं आणि गावातच राहिली. अरे ती माझी नाही झाली दुसरी झाली हे बघून मी रोज मिळालो असतो रे. रोज माझ्या डोळ्यासमोर आली असते. म्हणून मीच घर सोडलं आणि मुंबई गाठली. आणि आज ती माझ्या समोरच आहे. आणि काय म्हणली जाताना भेटून जा. अच्छा, मला वाटते तू आणि तुम्ही एक व्हायची वेळ आली बघ. ए काय बोलतोयस? आता खरं सांगतोय, राजा 6 महिन्यापूर्वीच मेला. ए काय बी नको बोलू. सच्चा खरंच बोलतोय मी. राजा ऍक्सिडेंट मध्ये मेलाय. 6 महिन्यापूर्वी त्याला अटकवाला उडवला. जागीच गेला तो. मला कसं कोण काय बोललं नाही? अरे कोण कसं काय म्हणणार? तुम्ही त्या राजाचं नाव काढल्यावर तो ऐकून घेतलं होय जे आता ऐकणार होता. आणि तसं पण हे सगळं आधीपासूनच लिहिलेलं असतंय बघ. त्याला कोण काय बदलणार? म्हणून म्हणतोय तू आणि तुम्ही एक व्हायची वेळ आली बघ. बघ ना, इतक्या वर्षात तुम्ही कधी भेटला नाही आणि आता भेटताय म्हणजे हे सगळं आधीपासूनच ठरलेलं असेल ना. ती दिसते टिकली बघ कशी आहे माय नाही धर हे. सचा तू अजून इथंच जाणार होतास ना? नाही म्हणजे निघालच होतो पण. अरे पैसा पैसा किती करशील? जरा माणसं बी बघ. जसा पैसा महत्वाचा आहे ना अशी माणसं बी महत्वाचीच आहेत. हा नाही पण राजाचं कळलं पण मला कोण काय बोललं नाही. जाणाऱ्या माणसाला थांबवता येतं कारण ज्या दिवशी असं घडलं त्या दिवशी जाऊ नको म्हणत होते. पण नाही ऐकलं त्यानं. गेला तो त्या दिवशी. तो कायमचाच गेला, परत आलाच नाही. हे सुमे रडू नको की. तूच म्हणली ना जाणाऱ्याला काही थांबवता येत नाही. माझं तूच रडती वय, तू एकटी वय, आम्ही आहेत की सगळे. अरे कोण बोललं मी एकटी? ही आहे की. आणि ही असल्यावरती तो नसलेल्याची कमी कशी भासर मला? मग आता पुढं काय? आता हिलाच लहानाचं मोठं करायचं. सगळं आयुष्य हिच्यासाठीच घालवायचं. बाकी काय राहिलं आयुष्यात? बर येऊ का? अरे नाही त्याच्या आयुष्यामध्ये राजा आहे रे. ती मला त्याच्या आयुष्यामध्ये नाही म्हणून द्यायची. सच्चा काहीतरी चुत्त्यासारखं बोलू नको. तुझं कसं झालंय माहिती का? देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. काय पण नको बोलूस. अरे ते खरंच नाही म्हणायची मला. मला एक गोष्ट सांग सच्चा, एवढ्या वर्षात तू एखाद्या पोरीकडे बघितलंय का? घरच्यांनी एवढी स्थळं आणली, कुणाला तरी हो बोललाय कर तू? अरे नाही माझं सुमीवरती प्रेम आहे. मला त्याशिवाय दुसरं कुठल्या पोरी दिसत नाहीत. अरे मग मी बी तर ते सांगेल की तुझं सुमीवर प्रेम आहे हे मला माहिती. तिला बी तर कळू दे की त्या प्रेमाची जाणीव करून दे तिला. तिच्या आयुष्यात काय राजा राहिला नाही आणि राजाची जागा दुसरं कोणी घेण्यापेक्षा तू घे की. तिच्या पोरीचा बाप हो. चालते विचारतो तुला उद्या सकाळी. जा आणि विचार तिला फक्त. विचारतो. अरे सच्चा तू गेला नाही सोय? तूच म्हणले ना माणसं महत्वाची आहेत. मन बदललं म्हणून थांबलो. असं आहे होय? घरात कोण नाही वाटत. अरे होय सगळी शेतात गेल्यात. आणि पोरगी अरे ती झोपली. झोपली होय बरोबर. एक बोलायचं होतं. बोल की. म्हणजे बघ की तू तू ये मी आहे तुझी पोरगी आहे म्हणजे आपण ठीक आहेत ना. तसं तुटक तुटक का बोलतोयस? आज समजेल असं तरी बोल. मला तुझ्या पोरीचा बाप व्हायचं. काय म्हणलास? मला लग्न करायचं तुझ्याशी. अरे तू काय बोलतोय तुला कळतंय का? एका लग्न झालेल्या बाईला तू लग्नाचं विचारतोयस? मला सगळं कळतंय. मी मनापासून बोलतोय. हे तू माझ्या समोर बोललाय. माझ्या घरच्यांसमोर बोलू नको. आणि आत्ता आलायस माझ्या घरी, परत माझ्या घरी येऊ नको. मी सगळ्यांसमोर बोलन.
कारण की ह्याच्यामध्ये काही चुकच नाही ना. तुला निघ म्हंटल ना, निघ. मला नाही वाटत तुम्ही मला हा म्हणून असं वाटतं की तिच्या बगैरच आयुष्य काढायला लागते आता. काय म्हणली रे ती? आणि लगेच धीर सोडून कसं जमल बरं? तुला म्हणलं ना मी, ती जर नाही म्हणली तर मी जबरदस्ती करणार नाही. तू काय तिला मारले का तिच्या पोरीला किडनॅप केले की माझ्यासोबत लग्न कर म्हणून? नाही. मग कुठली आली रे जबरदस्ती? बरं तू तिला लग्नाचं विचारल्यावर काय म्हणली ती? अरे लग्नाचं बोलल्यावरती चिडली ना, म्हणजे ते माझ्यासमोर बोललाय, सासू सासऱ्यासमोर नको बोलूस. अरे लग्न झालेलं कोणती बाई लगेच हा म्हणल? कुणी बी असंच म्हणल बघ. मला काय वाटतंय, लांब राहून तिची काळजी घ्यावी. आणि असं कुठे लिहिलंय बाई, जवळ असल्यावरच काळजी घ्यायची असते. अरे त्याच्या मुलीची त्याची काळजी आहे ना, मी आसपास राहून बी घेईन. अरे मी काय म्हणतोय तो तू तिच्या जवळ राहून तिची काळजी घे आणि तू तिच्यापासून लांब पळायचं म्हणतोय. तुझ्या सांगण्यावरच तर का विचारायला गेलो तुम्ही, आणि काय झालं, नाही म्हणली. अरे मग एक काम कर, जा आणि विचार तिच्या सासू सासऱ्यांना. तिथलं तिथं होईल की दूध का दूध आणि पाणी का पाणी? हा म्हणते कर, पण सच्चा 100% हा म्हणतील बघ. तू फक्त विचार तर त्यांना, आणि त्यांना बी तर सुमित चांगलंच करायचंय ना. चालतंय, विचारतो. हा 100% विचार. चल. आबा कुठे गेले तो? अरे बाळा, आबा खालच्या वस्तीवर गेल्यात. एकटाच काम करताय म्हणून विचारलं. अरे ते एक माणूस आलता तिथल्या वस्तीचा. कुठला माणूस? अरे त्याचं नाव नाही सांगता यायचं मला, पण त्याच्या मुलीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला ना, त्यासाठी गेल्यात. बर 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 बर. का रे बाळा? थोडस बोलायचं होतं. काय रे, बोल. मी बोलतोय, त्याच्यावर चिडू नका फक्त. अरे चिडायचं काय, तू बोल मग बघू नंतर चिडायचं. सुमी सोबत लग्न करायचंय मला. नाही म्हणजे राजाचं असं झालंय, आणि सुमी पण अजून जवान आहे, म्हणून विचारलं तुम्हाला. जाऊ द्या, जा तुम्ही. परत तुम्हाला वाटायचं तुमच्या मनात काहीतरी टाकलं. अरे बा थांब. अरे मला पण सुमीचा आणि तिच्या पोरीचा लई विचार येतो. राजा गेला तर त्यांचं कसं होईल? बरं झालं तू लग्नाचा विषय काढला, माझ्या डोक्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटते. म्हणजे तुम्ही तयार आहे ना? हा मी तयार आहे. चला मग सुमी संग बोलू आपण. चल. चला. सासूबाई बसा, आले मी पाणी घेऊन. बस, राहू दे तुझ्या. बस. राजा जाऊन 6-7 महिने झाले. एकटी अशी किती दिवस राहणार? एकटे राहणं बरं आहे का? आपण सच्या बरोबर लग्न करून टाकू तुझं. काय म्हणतायत त्या बाई तुम्ही? तुम्हाला कळतंय का? सगळं कळतंय मला. आता सासूबाई तयारी. ए तू गप्प बस. सच्यानच कान भरलेत ना तुमचे? माझे कशाला कोण कान भरवेल? राजा जिवंत असतं तर मी तुला लग्न कर म्हणले असते का? मला नाही लग्न करायचं. मी लग्न केलं तर लोक काय म्हणतील? नवरा आता मेला नाही की लगेच दुसरं लग्न केलं म्हणून. कोण लोक? लोक असे बी नाव ठेवतात, लोक तसे बी नाव ठेवतात. नाही मी नाही लग्न करणार. राजा गेलेल्याचं दुःख अजून नाही गेलं की लगेच दुसरं लग्न करू का? अगं मी तुझ्या भल्यासाठीच सांगते. आत्या तुम्हाला जड झालीये का मी? तसं असेल तर सांगा, मी जाते माझ्या घरी. पण असलं काय पण कारण सांगून मला घराच्या बाहेर काढू नका. शुमे, तुझ्या आयुष्याला पुरणार आहे का आम्ही? राजासारखं जर झालं आमचं तर तुला कोण आहे? सच्चा चांगला मुलगा आहे, स्वतःहून विचारतोय तो. एक पोरीच्या आई बरोबर कोण लग्न करणार? हे बघ बाळा, तुझं कपाळ मोकळे, तू तरुण आहेस, हे कपाळ मोकळं बरं नाही. आमचं काय, तू त्याच्या बरोबर तू लग्न करून टाक. मला नाही लग्न करायचं. राजा तुला जसा ठेवता तसा मी ठेवतो की. मला नाही लग्न करायचं, आणि माझ्यावर कोणी जबरदस्ती पण नाही करू शकत. बर येतो मी. हा ये. सांभाळ. सुमी कुठं चालली का? कुठं नाही. बस की मग, कुठं चालली ते सोडतो. तुला म्हंटल ना एकदा कुठं नाही म्हणून. ते बघ तुझं आज. ए तुला एकदा सांगितलं कळत नाही का? माझ्या आसपास पण दिसायचं नाही म्हणून. आणि तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न करीन? तो नाहीचा फाडा कळतोय की मला. मी सारखं म्हणतोय लग्न कर लग्न कर. माझं प्रेम आहे, आणि तुझं राजाचं लग्न व्हायच्या आधी पण मी तुला विचारलं होतं, पण काय तुझं त्या राजावरती प्रेम आहे ना. मग आता बी प्रेम आहेच की, आणि तो नाही म्हणून काय झालं?
त्याच्यावर घालवल्या वेळ तरी आहे ना जीवन जगायला. बस झालं तेवढाच. तुझं मला सारखंच आहे. तुला राजाश्वर दुसरं कोण दिसत नाही आणि मला तू याश्वर कोण दिसत. जसं तुझं लग्न झालंय ना तसं मी कोणत्या पोरीचा विचार बी केला नाही. स्थळ आलेलं पण नाकार दिलं. मग आता एक काम कर, इथून पुढे जी स्थळ येतील ना त्याला नकार देऊ नको, लग्न करून टाक. ते तू नको सांगूस. तू अशी एक राहिलो तर राजाला तरी आवडन का? आणि तू माझ्यासोबत लग्न केलंच ना तर राजाला लय आनंद होईल. आणि त्याची हवा जरी इथं कुठं आपल्या आसपास असेल ना, तू जर असं ऐकत असेल ना ते किती नाराज होत असेल ना. ते मला काय नाही माहित, पण मी तुला एकदा सांगितलं ना नाही करायचं म्हणून तर नाही करायचं. तुला माझं सगळं पटतंय पण तू मानाव घ्याय नाहीस. हे बघ सुमी, तुला मी मगाशी पण समजवलंय आणि मी तुला आता पण समजवते. तू त्या सच्या बरोबर लग्न करून टाक. सचिन, तुम्ही का माझ्या मागे लागलाय? मला नाही लग्न करायचं. मी तुम्हाला कधी नाराज दिसले का? का कधी म्हंटल मला लग्न करायचंय म्हणून? हे बघ बाळा, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त खाल्ले. मी तुला चुकीचा सल्ला देईल का? हे बघ आत्याबाई, मी तुम्हाला शेवटचं सांगते, मला नाही लग्न करायचं. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. अगं तुझा नको विचार करू, त्या पोरीचा तर विचार कर. मी पोरीला आयुष्यभर सांभाळीन आणि मी राजाचीच होती आणि राजाचीच राहणार. ए बाई बघ तुझं तू आतापर्यंत माझा शब्द पडू दिला नाहीस म्हणून मी तुला सांगितलं. याच्या पुढे तुला काय करायचं तुझं तू ठरव. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? थांब, पोलीस कंप्लेंटच करते आणि त्यांना सांगते हा माणूस मला त्रास देतोय म्हणून. नाही सुमे, मी शेवटच भेटायला आलो तुला. कंप्लीट करायची काय गरज नाही. शेवटचं तरी कशाला भेटायला आलायस? तुझ्यावरती असलेल्या प्रेमपोटी इथं येत होतो. तुझं राजावरती प्रेम आहे. तुम्ही लग्न पण केलं. मला कळलं तू काय माझी होणार नाहीस म्हणून. आणि राजा पण ह्या जगामध्ये नाही मांडल्यावरती मला वाटलं की माझं प्रेम मला परत भेटल म्हणून तुझ्या मागे लागलो होतो. सचा, आपण म्हणाल तसं सगळं होत नसतं रे. घरच्यांनी बघितलेल्या मुलीवर लग्न कर तू. तुला माहिती का सुमे, मी मुंबईला का गेलो? तुझ्यामुळे. आणि तूच म्हणली ना मुंबईला गेल्यावरती माणसं विसरू नकोस. खरं तर तुला इस्रायलाच मुंबईला गेलो. लांब जाऊन पण कळलं पण तुला काय विसरू शकलो नाही. म्हणून करू काय शकतो, तुझ्यापासून लांब जाऊ शकतो. असा कसा रे तू सचा? एवढं कोणासाठी येडं व्हायचं नसतं. तो माणूस आपला होणार असेल ना तर येडं झालेलं चांगलं, पण मी तुझी नाही. सुमे, एकदा मी बोलतो त्याचा विचार तरी कर की. तुला 10 वेळा तेच सांगते मी. तुला कळत नाही का रे? तेच काय बोलतोयस? तू घरातल्याने बघितलेल्या मुलीशी लग्न कर आणि संसार कर तिच्याशी, पण माझा नाद सोड. सुमे, माझं नशीब पण बघ ना कसं आहे. माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण तुझं नाही. आणि राजा मिळालाय तर त्याच्यावरचं तुझं प्रेम कमी व्हाय ना. हे असले फालतू विचार करणं पहिलं बंद कर आणि माझं ऐक. तुझ्या आयुष्याकडे तू लक्ष दे. आणि तू म्हणलायस ना शेवटचं भेटायला आलाय, तर हे भेटणं पण शेवटचं असलं पाहिजे. आणि इथनं पुढं जर तू माझ्या समोर जरी कधी आलास ना तर मी तुला ओळख पण देणार नाही. आणि हे बोलणं पण आपलं शेवटचंच असेल. तू बोललीस ना आता नाही परत तुझ्या समोर येणार. आणि आधी बोलली नव्हतीस तेव्हा पण गेलतोच की लांब, पण आता बोललीस ना तू नाही येणार. आणि हा, उद्या रात्रीच्या ट्रेनने चाललोय मुंबईला. उद्या संध्याकाळपर्यंत जर तुला माझ्याबद्दल काय वाटलं ना तर येऊन थांबवते स्टँडवर. येऊ का? काय चाललंय माझ्या आयुष्यात? का त्या बाईने सच्या माझ्या मागे लागले? काय माझं नशीब आहे ना, माझा राजा मला सोडून गेला. माझं जीवापाड प्रेम होतं रे तुझ्यावर राजा. अरे ये की रे परत. अरे तुझी सुमी एकटी पडली रे. मी खरंच स्वार्थी आहे का? सगळे म्हणतात पोरीचा विचार करत नाही. तिच्यावर खरंच अन्याय करते का रे मी?
पण माझं तर लग्न झालंय ना. मी का त्या सच्याचा विचार करू? पण त्याने लग्नाआधी मला लग्नाचं विचारलं होतं. पण माझं राजावर प्रेम होतं ना. अरे नाही बाकी काय रे? अरे सचा थांब ना, मला काम होतं. नाही जरा जायचं. यार नाही सांगा त्या थांबायला. तेव्हा काय सांगणार रे? अगं खरंच काम आहे मला. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहे. अरे पण मला तुझी अर्जंट मदत पाहिजे होती. मदत? कसली मदत? ते मला शिरूरला सोडायचं. नाही नाही अगं अर्जंट काम आहे मला. त्या आरण्याला घेऊन जा. नाही नाही आपल्याला नाही जमायचं. आबांनी मायावर बोलवले. तुमचं तुम्ही जाती. ए राहू दे. आता तर निवांत गप्पा मारत होता आणि मी आले की शायनिंग मारतोय सोय. जाते माझी मी. तुम्ही थांब की. ए सचा अब सोड की तिला. पावसा पाण्याचे दिवस आहेत. असं काय नाही म्हणतोय. कसला अर्जंट काम? ते खरेदीला जायचं होतं. अरे घरातले डायरेक्ट गेले. मला म्हंटले बस नाही, पण बसच मिळत नाही. खरेदी? कसली खरेदी करायची? ते लग्नाचा शाल आणायचं होतं. सचा तू का बाजूला. मी सोडतो तुला. तुला लय काम येतं. नाही नाही अरे नाही थांब, मीच घेऊन जातो तुला. बस. नाराज आहेस काय? माझा काय अधिकार नाही, पण तू मुद्दाम करते असं तुला वाटतंय. मुद्दाम कायला करेन मी? याआधी तसं की तू माझं काही कामच केलं नाही. तसं नाही. तसं नाही मग कसं आहे? दरवेळेस तू माझ्या मदतीला उभा राहतो म्हणून यावेळेला बोलवलं. ती येळी वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी. काय बदललं? वा 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 वा, तुम्ही मुली आहेत ना खतरनाक असता. वा. तुला तरी पटतंय का? तुझ्या लग्नात चालू घ्यायला तुम्हालाच घेऊन चालली. अरे मग त्यात काय झालं? त्यात काय झालं? हेच हेच हे मुद्दाम केल्यासारखं झालं ना. तुला तरी मन आहे का ग? हा? अगं ज्या मुलाने तुझ्यावरती प्रेम केलंय त्यांनी भावना व्यक्त केल्या, त्यात पोराला तू तुझ्या लग्नात चालू घ्यायला घेऊन चाललीस. ए सच्चा, तुला जर एवढं टोचून बोलायचं असेल ना तर सोड मला इथं. जाईन माझी मी. हे असलं उचन नको बोलूस. आतापर्यंत हा शब्द कधी पाडला नाही आणि आता मी पाडणार नाही. पळपळ लवकर पावसात. राजे तू इथं भेटायला बोलवलं. चालू घ्यायचं होतं ना? अरे नाही, ह्यालाच भेटवायचं होतं. कशाला? गावात कळलं होते तुझीला लग्नात विचारलं. अरे उद्या जाऊन आमचं लग्न होणार. आमच्यात गैरसमज. तुझं तसं काय नाही ना? नाही नाही तसं काय नाही. आणि राज तुला तर माहिती आहे की कळी उमलायला लागले पोरं पोल तोडणारच की. पण तसं काय नाही. मी विचारलं होतं तिला, ते काय नाही म्हणली, त्यामुळे डायरेक्ट विषय ड्रॉप. मग ठीक आहे, काय नाही तुमचं. नाही नाही तसं काय नाही. कसं आहे रे, परत त्रास नको. आता तुझं झालं ना क्लिअर. मग तिथंच सांगायचं होतं ना. नाही म्हणजे राजाला मी फोनवरतीच बोललो असतो ना, हे त्याची गरज पडली नसती. सुमे चल आपल्याला शिरोरला जायचं. का तुला ह्याच्या बरोबर जायचं? अरे नाही, याच्यावर कशाला जाऊ मी? आपण जाऊया. तुझा काय करू मला काय कळेना. जाऊ का? नाही जातेच. सच्या मला नाही वाटत ते येईल म्हणून. बघू, तासभर थांबलोय, अजून 10 मिनिटं थांबू. असं संध्याकाळ 2-3 तासाची असतीच की.
त्याच्या बस किती वेळ आणखीन नाही येणार ते आता चल. हे हरण्या थांब येईन ती. अरे 4 वर्ष झालं वाट बघतोय तू तिची, एकदा पण आली नाही ती. तुला सांगतोय मी, इतके दिवस झाले तुझं ऐकतोय मी. तू गाडीत बस आता, बस झालं. गपचूप गाडीत बस तू. गाडी तू चल. बस. हे घ्या. आज एवढा उशीर? थांब सांगतो. सांगा ना. अगं आज लय मोठं काम झालं. कोणतं? अगं 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट भेटले. 2 कोटी? हा. बापरे. आणि 50% ऍडव्हान्स पण भेटलाय बघ. 50%? हो. म्हणजे खूपच पैसे मिळाले. मग छानच झालं. अभिनंदन. मला पण करा की. आणि तुझं पण अभिनंदन. थँक्यू. खूपच छान झालं. मी काय म्हणते, आता आपण गाडी घेऊयात घेऊ की. आणि फॅमिली प्लॅनिंग पण करूयात. 100%. तुम्ही आता खुश असाल ना? एकदम आनंदी, रिलॅक्स एकदम. एकदम टेन्शन फ्री झालं. कसं आहे ग, डोक्यावर सुद्धा उतरल्यासारखं झालं. हो खरंच. खूप दिवस झाले आपण छान असं आनंदाने राहिलोच नाहीये ना. हा ना. पण आता इथनं पुढं आपलं आयुष्य आनंदाचं आहे. हो. अजून एक सांगायचं राहिलं, माझा भाऊ येतोय. भाऊ हा. कशाला येतोय? कशाला म्हणजे? मला भेटायला. पैसे भेटायला लागले म्हणून येतोय ना. ओ काय संबंध, काही बोलताय का? अरे मला काही कळत नाही का? पैसे आलेलं बघूनच आलाय तू. तुम्ही आता काही बोलताय? तुला बी तुझ्या घरच्यांचाच पुळका आहे, मला माहित नाही का? हो मग खरंच येते. मग मी तेच सांगतोय, खरंच बोलतो मी. तुम्हाला मिळणाऱ्या पैशांशी त्याचा काय संबंध आहे? अरे मग असंच कसं काय यायला लागला तुझा भाऊ? अहो त्याला माझी आठवण आली म्हणून येत असेल कदाचित. म्हणजे तुम्हाला म्हणाला फोनवरती की मी जिजूंना आणि तुला भेटायला येतोय. मी काही विचारलं नाही त्यांना. सगळं माहिती मला. आतापर्यंत नाही वाट दिसली त्याला, आणि आताच बरं यायला लागला तू. पैसे का मागायला येईल तो? त्यांच्याकडे काय पैसे नाहीयेत? बरोबर आहे तुझं. म्हणजे माझ्या घरच्यांनी काही केलंच नाही? काय केलं? आतापर्यंत मी तुम्हाला जे पैसे देते ना ते माझ्या घरच्यांकडून आले होते. मी काही कामाला जात नव्हते. तुमच्या घरच्यांनी काय केलं? माझे घरचे काढते वय. हो म्हणजे तुमच्या घरचे काढले तर ते टोचलं तुम्हाला. माझ्या घरच्यांचं काढतात त्यावेळेला काहीच वाटत नाही का मला? आता वाईट वाटत असेल ना? मला बोलता त्यावेळेला काही वाटत नाही. ए बाई बघ तुझं, तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे काय करू आता मी? माझ्या भावाला सांगू येऊ नको म्हणून? म्हटलं ना तुला मी, काय करायचं कर. ठीक आहे, छान छान. अहो आतापर्यंत मी साधी तुम्हाला काहीच गोष्ट मागितलेली नाहीये. ज्या वेळेला तुम्ही दिवाळीला मला साडी आणताना तीच मी नेसली. कधी मागितली मी तुमच्याकडे साडी? कधी दागिने मागितले? प्रत्येक वेळेला मी सहन केलं तर त्याचं काहीच नाहीये तुम्हाला. आणि आता तुम्ही म्हणताय 2 कोटी आले तर भाऊ पैसे मागायला आलाय. काय मागितलं त्यांनी तुमच्याकडे कधी? उलट त्यांनी आपला संसार राखलाय. जाऊ देत, हे 2 कोटी आणि तुमचं कुटुंब. तुम्ही बसा, मी जाते. दरवेळी आनंदाच्या क्षणाला असंच करते, नेहमीच आहे. कसं आहेस? बरं. तू? छान. घरचे सगळे ओके. कसं काय आलं? ताईला भेटायला आलो होतो. ताईलाच भेटायला आलं?
नाही नाही दाजी, शब्दशः घेऊ नका. तुम्हा दोघांना भेटायला आलो होतो. घरचे सगळे खुश आहेत तुमचा सक्सेस पाहून. अरे इतक्या दिवसात कधी आले नाही, आजच कसं काय आला पण? अरे मस्करी करतायत. ठीक आहे, पण घरच्यांना खूप आनंद झाला तुमचं सगळं सक्सेस पाहून. त्यांनीच पाठवलं मला तुमचं अभिनंदन करायला. आत्ताशी अभिनंदन का? इतके दिवस नाही कळलं. आता माझ्याकडे पैसे आले म्हणून आले ना. मला काही कळत नाही का? मी काय बोळ्यान दूध पितो का? दाजी गैरसमज करू नये. घरच्यांना खूप अभिमान आहे तुमचा. मग कशाला आलास? ताईच्या नावाची एक पॉलिसी काढली होती, ती आता मॅच्युअर झाली आहे ना, ते आता चेक द्यायला आलो तुम्ही. घ्या. नाही तुमच्याकडेच घ्या. अहो घ्या. बाकी सगळं ठीक आहे, काही टेन्शन नाही ना? काहीच नाही. नीट आलास ना? हो. आता जेवण करून जा, मी स्वयंपाक बनवते. नको नको. का? तुमचे हसरे चेहरे बघून पोट भरले मला. मी येतो. बाकी दाजी काही गैरसमज असेल तर ठेवू नका. आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा. तुम्ही जे काय केले ते स्वतःच्या जीवावर केले आणि आमच्या ताईला पण कधी त्रास नाही दिला. या गोष्टीचा सतत अभिमान राहील. मी येतो. सावकाश जा. सावकाश जा. हा. देवा पुढे ठेवते. वर्षा, ए वर्षा, वर्षा, ए वर्षा, अगं ऐक ना. काय आहे? अगं चूक झाली माझी. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. अगं चूक मान्य केली ना मी. इतके दिवस तुला तुझ्या घरच्यांना बोललो. मी माझ्याच धुंदीत जगत होतो ग. समोरच्याला आधी दुखवायचं आणि नंतर म्हणायचं माझी चूक झाली. याला काय अर्थ आहे का? अगं झाली चूक बाई. अहो पण समोरच्याच्या मनाचा विचार करा ना बोलताना. त्याला काय वाटत असेल? आतापर्यंत मी काहीच नाही का केलं तुमच्यासाठी? तुम्ही वाटेल ते बोलताय. सोड ना, चुकलं माझं बाई. अगं आयुष्यभर स्ट्रगल केला ग. मी कसा वागतो मलाच कळत नव्हतं ग. बस झाली चूक, सोड ना आता. मी तुमच्या या स्ट्रगल मध्ये सोबत नव्हते का तुमच्या? अहो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी तुमचा विचार करते. माझ्या घरचे माझी काळजी करतात आणि माझ्यासोबत तुमची सुद्धा काळजी करतात. पण तुम्हाला ते कधी दिसतच नाही. माझा भाऊ का आला होता बघितलं तुम्ही? तो पैसे द्यायला आला होता, पैसे घ्यायला नाही. अगं सॉरी, अगं सॉरी ना. मला इच्छा नाही होते बोलायचे तुमच्याशी. ए बाई ऐक ना, सॉरी ना, सॉरी ना वर्षा. आता काय उठ्या बशा काढू का? आता परत जर असं केलं ना मग नाही माफ करणार. नाही करणार. सॉरी.